महानायक या वसंतराव नाईक गौरव ग्रंथाचा तिसरा भाग आपण पाहत आहोत. या भागामध्ये पेज नंबर 23वर पुसद नगर परिषदेची इमारत, तिचं चित्र दिलेलं आहे आणि ते वर्ष आहे 1946. तेव्हा वसंतराव नाईक हे पुसद नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. वसंतराव नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्री गणेशा याच इमारतीमधून झाला. ही इमारत आहे पुसद येथील देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाची. याच इमारतीत सलग 30 वर्षे पुसद नगर परिषदेचे कार्यालय भाड्याने घेतले होते. 1946 साली पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षपदी वसंतराव नाईक निवडून आले. त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा तो शुभारंभ याच वाचनालयाच्या इमारतीत असलेल्या नगर परिषद कार्यालयातून झाला. 2011 सालीच या वाचनालयाचे शतकोत्तर रजत महोत्सवी वर्ष आहे. या वाचनालयाची स्थापना 1886 साली झालेली आहे आणि ही इमारत त्याच वर्षी उभारण्यात आली. या इमारतीमधील पुसद नगर परिषदेला त्यावेळी जे भाडे आकारण्यात आले होते ते महिना अवघे 3 रुपये होते. पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्री वसंतराव नाईक यांच्या विरोधात मोरेश्वर उर्फ अण्णासाहेब राजे हिंदू महासभेचे उमेदवार म्हणून उभे होते. त्यावेळी हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांनी एकत्र येऊन काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली. श्री राजे यांच्यासाठी मुस्लिम नेते श्री इफ्तेखार अहमद खान यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र श्री वसंतराव नाईक नगर परिषदेच्या वार्डात 20 मताच्या फरकाने विजयी झाले. नंतर पुसदचे नगराध्यक्ष झाले. नाईक साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली असताना श्री अण्णासाहेब राजे यांचे नाईक साहेबांशी अत्यंत मित्रत्वाचे संबंध राहिले. अण्णासाहेबांनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष व्हावे अशी नाईक साहेबांनी विनंती केली. ती विनंती अण्णासाहेबांनी अमान्य करून श्री अहमद खान यांना उपाध्यक्ष करावे असे नाईक साहेबांना सुचवले. नाईक साहेबांनी ती विनंती मान्य केली. श्री वसंतराव मोरेश्वर राजे, वय वर्षे 76, मुक्काम पुसद यांच्या दिनांक 25 मे 2011च्या पत्रातून हा मजकूर या गौरव ग्रंथामध्ये पेज नंबर 23वर दिलेला आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी श्री वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द 5 डिसेंबर 1963ला सुरू झाली. 11.25 वर्षे ते मुख्यमंत्री पदावर राहिले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. तेव्हा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात श्री वसंतराव नाईक अत्यंत महत्त्वाच्या अशा महसूल खात्याचे मंत्री होते. या राज्याची मुंबईतील सचिवालयातील सत्ता ग्रामीण भागात पोहोचविल्याशिवाय ग्रामीण कार्यकर्ता प्रशासकीय अनुभवातून तयार होणार नाही अशी यशवंतराव चव्हाण यांची ठाम धारणा होती. म्हणून त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण कसे करता येईल याकरता महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ताबडतोब लोकशाही विकेंद्रीकरण नाईक समिती नेमली आणि त्याचे अध्यक्षपद महसूल मंत्री नामदार वसंतराव नाईक यांना दिले. श्री वसंतराव नाईक यांनी या समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना 1.25 वर्षात म्हणजे 15 मार्च 1961 रोजी आपला 293 पानाचा अहवाल मंत्रिमंडळाला सादर केला आणि वसंतराव नाईक साहेबांनी ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशीच्या आधारावरच जिल्हा परिषदांची निर्मिती 1 मे 1962 रोजी करण्यात आली. विकेंद्रीकरणाचे खरे कर्णधार नामदार वसंतराव नाईक हेच आहेत. लोकशाही विकेंद्रीकरण नाईक समिती अध्यक्ष नियुक्ती 1 मे 1960. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या स्थापन करण्यासाठी
जी समिती 1 मे 1960 रोजी नियुक्त करण्यात आली त्या समितीचे नाव लोकशाही विकेंद्रीकरण न्यायिक समिती असे ठेवण्यात आले. जिल्हा तालुका विकास गट यासारख्या घटकांसाठी एक किंवा अधिक संस्था कायद्याने प्रस्थापित करून त्या संस्थांवर लोकनियुक्त प्रतिनिधी निवडून दिले गेले पाहिजे. त्याकरिता आवश्यक ते प्रशासकीय अधिकार आणि आर्थिक साधने उपलब्ध करून दिली गेली पाहिजेत. या कार्यकक्षेत लोकशाही विकेंद्रीकरण समितीने आपला अहवाल सादर करावयाचा आहे. समितीचे सदस्य खालीलप्रमाणे राहतील. नंबर 1 वसंतराव नाईक, महसूल मंत्री अध्यक्ष. ग्रामीण विकास मंत्री सदस्य, शिक्षण मंत्री सदस्य, अर्थ खात्याचे सचिव सदस्य, सहकार खात्याचे सचिव सदस्य, ग्रामीण विकास खात्याचे सचिव सदस्य, श्री SP मोहिते सदस्य, महसूल आयुक्त पुणे विभाग, श्री PG साळवी सदस्य सचिव. समितीने आपला अहवाल 3 महिन्यात सादर करावयाचा आहे. आणि हे पत्र हे महाराष्ट्र राज्यपालाच्या हुकुमावरून व त्यांच्या नावे DD साठे मुख्य सचिव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित केलं गेलं. या ग्रंथामध्ये पेज नंबर 26 नामदार वसंतराव नाईक यांच्या 1961च्या जिल्हा परिषद स्थापना अहवालानंतर महाराष्ट्र राज्यात सर्वत्र 1 मे 1962 रोजी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. गुजरात राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कलेक्टर हा न राहता लोकप्रतिनिधी हाच अध्यक्ष झाला पाहिजे अशी ठाम भूमिका नामदार नाईक साहेबांनी घेतली. पहिला अध्यक्ष खुर्चीवर स्थानापन्न झाला त्या दिवशी मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांनी नामदार वसंतराव नाईक यांना दृढालिंगन देऊन त्यांचे हर्षभरीत अभिनंदन केले. हा फोटो आपणास नक्कीच पाहावयास मिळेल. पुढील पेजवर जिल्हा परिषद निर्मितीचे कर्णधार, अन्यथा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कलेक्टर झाला असता. हा अहवाल सादर झाला 15 मार्च 1961. नामदार वसंतराव नाईक यांची थोरवी अनेक संदर्भात सांगण्याजोगी आहे. महाराष्ट्र राज्यात 1 मे 1960 ते 4 डिसेंबर 1963 या 3.5 वर्षात ते महसूल मंत्री होते. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात जिल्हा परिषद कायदा स्थापन झाला पाहिजे ही भूमिका यशवंतराव चव्हाणांनी घेतली आणि या जिल्हा परिषदा स्थापन करण्याकरिता वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरण न्यायिक समिती स्थापन केली. अवघ्या 16 महिन्यात अभ्यास करून 293 पानांचा अहवाल नामदार वसंतराव नाईक यांनी मंत्रिमंडळाला सादर केला. तो आज नाईक अहवाल म्हणून उपलब्ध आहे. देशाने हा अहवाल जशाचा तसा स्वीकारलेला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली आणि अवघ्या 2 वर्षात मुंबईतील सचिवालयाची अर्धी सत्ता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे फार मोठे यश त्यावेळचे मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांनी मिळवले. यशवंतरावाच्या संकल्पनेतूनच पंचायत राज ही कल्पना साकार झाली होती. मात्र त्याची अधिक प्रगतिशील पावले नामदार वसंतराव नाईक साहेब यांनी 15 महिने सातत्याने केलेल्या अभ्यासातून प्रामुख्याने टाकली गेली. त्यामुळे संपूर्ण देशाने आज स्वीकारलेलं पंचायत राज नामदार वसंतराव नाईक यांच्या नाईक अहवालावरच उभे राहिलेले आहे. महाराष्ट्रात पंचायत राज जिल्हा परिषद कायदा नामदार वसंतराव नाईक यांनी सादर केलेल्या अहवालावरून सही केला गेला आणि तोच कायदा देशभरातील सगळ्या राज्यांना लागू करण्यात आला. त्यामुळे सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे श्रेय जसे महाराष्ट्राचे आहे त्याचप्रमाणे ते नामदार वसंतराव नाईक यांनाही दिले पाहिजे. त्यांनी सादर केलेल्या नाईक अहवालाचे देशभर स्वागत झाले आहे. नाईक साहेबांनी जो अहवाल दिला त्यापूर्वी श्री बळवंतराय मेहता समितीने राष्ट्रीय पातळीवर या प्रश्नांचा विचार करून पंचायत राज निर्माण करण्यासंबंधात काही शिफारशी केलेल्या होत्या. त्या शिफारशी नाईक साहेबांनी मागून घेतल्या. बळवंतराय मेहता समितीने ज्या सूचना केल्या होत्या त्यात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जिल्ह्याचा कलेक्टर असावा असे नमूद करण्यात आले होते आणि
पंचायत समितीचा सभापती मामलेदार असावा असेही म्हटले होते. नामदार वसंतराव नाईक यांनी या दोन्ही शिफारसी अमान्य करून आपले मत नोंदवले की सत्तेच्या विकेंद्रीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ग्रामीण भागातल्या नेतृत्वाला वाव मिळण्याकरिता आहे. तिथे कलेक्टरला अध्यक्ष केल्यास मूळ उद्देशालाच बाधा येईल आणि म्हणून ग्रामीण भागातून तयार झालेल्या कार्यकर्त्यालाच अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली पाहिजे. बळवंतराय मेहता समितीने तालुका पातळीवर जे अधिकार पंचायत समितीला बहाल केले होते त्याहून अधिक अधिकार नाईक समितीने सुचविले होते. कारभाराचे विकेंद्रीकरण व्हावे, विकास योजनांची अंमलबजावणी जिल्हा पातळीवरून करण्यात यावी, त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा 3 स्तरावर प्रातिनिधिक संस्था असाव्यात. त्यांच्याकडून स्थानिक नेतृत्वाच्या उपक्रमाने आणि प्रयत्नाने आर्थिक विकासाच्या योजना राबवल्या जाव्यात. स्वातंत्र्यानंतर लोकांच्या आशा आणि अपेक्षा वाढत आहेत. त्यांना त्यांच्याच सहकार्याने मूर्त स्वरूप देण्यात यावे अशा अनेक अपेक्षा जिल्हा परिषदेच्या कायद्याच्या मुळाशी गृहीत धरलेल्या आहेत. हेतू असा की स्थानिक लोकांना आर्थिक योजनेमध्ये सहभाग मिळावा, राष्ट्राच्या साधनसंपत्तीचा आणि मनुष्यबळाचा अपव्यय होऊ नये, सर्व समाजाला एका उद्दिष्टाकडे जाण्याची दिशा प्राप्त व्हावी, स्थानिक लोकांच्या गरजा आणि राष्ट्रीय संकल्प यामध्ये विकासाचे एक सूत्र असावे. राष्ट्रातील हितसंबंध एकमेकांच्या विरुद्ध जाऊ नयेत. ग्राम, तालुका, जिल्हा, राज्य आणि शेवटी राष्ट्र अशी आर्थिक योजनेची एक साखळी तयार व्हावी आणि लोकप्रतिनिधींनी त्या साखळीला जोडणाऱ्याचे दुव्याचे काम करावे. थोडक्यात लोकशाही विकेंद्रीकरणाचा कारभार हा काही केवळ तात्विक चर्चेचा विषय असू नये. देशाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गरज पूर्ण करण्याचे ते एक साधन व्हावे अशी त्यामागची व्यावहारिक भूमिका आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सरकारला केवळ शांतता आणि सुरक्षितता याची कामे करून भागणारे नाही. स्वातंत्र्यानंतर सरकारचे कार्यक्षेत्र विस्तारले, शासनासंबंधी जनतेच्या अपेक्षा वाढल्या, समाजाची कल्याणकारी कामे पार पाडणे ही सरकारची जबाबदारी मानण्यात आली. आर्थिक विकास, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती यासारखी कामे सरकारने पुढाकार घेऊन केली पाहिजे असे गृहीत धरले गेले आणि सरकार म्हणजे लोकप्रतिनिधींचा कारभार असल्याने अशा कारभाराची सूत्रे समाजात सर्व पातळीवर पसरलेली असावीत हे ओघानेच आले. भारतासारख्या कृषीप्रधान देशात ग्रामीण भागाचा कारभार बहुतांशी स्थानिक नेत्याच्या पुढाकाराने होणे ही अर्थातच स्वाभाविक गरज म्हणून मान्य करण्यात आली. ग्रामीण विकासाचे प्रश्न बरेच गुंतागुंतीचे असतात. ज्या भागाला वर्षानुवर्षे उपेक्षित राहावे लागले त्याला विकासाची संधी मिळाल्याबरोबर हा प्रश्न अधिकच जोखमीचा बनला. अशा वेळी प्रश्न असा उपस्थित होतो की जोखीम जबाबदारी केवळ सरकारी अधिकाऱ्यांकडून पूर्ण होऊ शकेल का? सरकारी यंत्रणेची मानसिक जडणघडण ज्या विशिष्ट परिस्थितीत झाली ती परिस्थिती आरंभी तरी ग्रामीण विकासाचे प्रश्न समजून घेण्यास अनुकूल नव्हती. सरकारच्या नव्या जबाबदाऱ्या आणि कार्याचा व्याप त्यांच्या संदर्भातही केवळ सरकारी यंत्रणेकडूनच विकासाच्या योजना राबवणे शक्य होईल असे गृहीत धरता येणार नव्हते. अशा परिस्थितीत सरकार आणि ग्रामीण जनता यांचे संबंध पूरक आणि पोषक व्हावेत यासाठी नवे दुवे निर्माण करण्याची गरज होती. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या प्रयोगात असे सर्व उद्देश दृष्टीपुढे ठेवलेले आहेत. पहिल्या 2 पंचवार्षिक योजना प्रामुख्याने शासकीय यंत्रणेद्वारेच राबविल्या गेल्या. त्यामुळे राज्य पातळीवर कारभाराचे केंद्रीकरण होत गेले. योजना राबविण्यासाठी ग्राम पातळीवर अजिबात उत्साह नव्हता. नामदार वसंतराव नाईक यांच्या अहवालानंतर त्यातून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यामध्ये मला संधी मिळणार आहे हा आत्मविश्वास जागा झाला होता. त्यामुळेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे विकेंद्रीकरणाचे 3 स्तंभ निर्माण झाले. प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा परिषद हे नाईक अहवालाचे सूत्र होते. किमान 40 आणि कमाल 60 अशी सभासदांची मर्यादा होती.
निवडून आलेल्या सभासदांनीच अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करायची आणि या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पूर्ण वेळाकरिता हे पद स्वीकारायचे अशी तरतूद करण्यात आली. शेती, बांधकाम, आरोग्य आणि शिक्षण ही खाती जिल्हा परिषदांकडे वर्ग करावी ही नाईक साहेबांची शिफारस होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा दर्जा जवळपास जिल्हाधिकाऱ्या एवढाच असावा. जिल्हा परिषदेने किंवा पंचायत समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नीट होते की नाही हे या अधिकाऱ्यांनी पाहावयाचे होते. जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्यानंतर जिल्हा लोकल बोर्ड, स्कूल बोर्ड बरखास्त करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातून नगर परिषदेचे क्षेत्र वगळावे अशी महत्त्वाची शिफारस नाईक समितीने केली होती आणि ती पूर्णपणे अंमलात आणली गेली. श्री वसंतराव नाईक यांनी या अहवालाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची निर्मिती करण्यामागचे काही प्रमुख उद्देश स्पष्ट केले आहेत. ते पुढीलप्रमाणे: शेती उत्पादनात वाढ, ग्रामीण उद्योगांचा विकास, सहकारी संस्थांचा विकास, मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग, प्रौढ साक्षरतेचा प्रसार, खेड्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सहाय्य, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद, विकास योजनेत लोकांचा जास्तीत जास्त सहभाग, सामाजिक जीवनात जातीनिरपेक्ष वर्तन या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षाला शासकीय कामासाठी जीप दिली जावी अशी एक शिफारस नाईक समितीने केलेली होती. आज त्या जुन्या जीप कुठे दिसत नाहीत. नामदार वसंतराव नाईक यांचे पुतणे श्री सुधाकरराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आपल्या काकांच्या अहवालात सुचविलेल्या शिफारशीच्या पुढे पाऊल टाकून जिल्हा परिषद अध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा प्रदान केला आणि राज्यमंत्र्या एवढीच त्याला प्रतिष्ठा दिली आहे. नामदार वसंतराव नाईक साहेबांनी केलेल्या शिफारशीमध्ये काही शिफारशी महत्त्वाच्या आहेत. नामदार नाईक साहेब आपल्या शिफारशीत म्हणतात, जिल्हा परिषद पंचायत समितीत निवडून आलेल्या सभासदाला किमान 3 महिन्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी किमान पदवीधर असले पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या कक्षेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी जिल्हा परिषद अधिकारी केडर तयार करण्यात यावे. पंचायत राजच्या कारभाराचा परिणाम आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या जनतेवर कसा होत आहे याचे 3 वर्षांनी मूल्यमापन व्हावे. पक्षीय राजकारणापासून जिल्हा परिषद पंचायत समिती बाजूला ठेवावी. खेड्यात दवाखाना काढावा, विहीर खणावी, शाळांची इमारत अद्ययावत करावी, रस्ते तयार करावेत. या प्रश्नात कटाक्षाने पक्षनिरपेक्ष पद्धतीनेच काम केले गेले पाहिजे. आता या शिफारशीपैकी नेमके किती साध्य झाले आहे हे आपण ठरवायचे. आर. आबा, सुनील तटकरे, अनिल देशमुख या मंत्र्यांनाही जिल्हा परिषदेचे प्रशिक्षण. आत्ताचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. पाटील आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख हेही जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होते. अनिल देशमुख तर नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. आताचे पाटबंधारे मंत्री श्री सुनील तटकरे 1990 साली रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे माजी मंत्री सर्वस्वी अनंतराव थोपटे, रणजित देशमुख, बबनराव ढाकणे हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सदस्य होते. जिल्हा परिषद पंचायत समितीने महाराष्ट्राला दिले 2 मुख्यमंत्री. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या स्थापन करण्यामागे मुख्य उद्देश सचिवालयातील सत्ता ग्रामीण भागात जावी हा होताच. त्याचबरोबर ग्रामीण भागातून सक्षम असे नेतृत्व तयार होताना त्या नेतृत्वाला जिल्हा परिषदा चालविण्याचा अनुभव असेल तर उद्याच्या महाराष्ट्राचे प्रशासन येणारी पिढी चालवू शकेल असा एक अतिशय व्यापक आणि दूरदृष्टीचा वेधही नामदार यशवंतराव चव्हाण
नामदार वसंतराव नाईक यांनी घेतला होता. त्यामुळेच जिल्हा परिषद निर्मितीनंतरच्या पुढील 15 ते 20 वर्षात महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी पिढी कार्यक्षम झाली. नामदार वसंतराव नाईक यांनी जिल्हा परिषदेचा अहवाल आणि शिफारसी केल्या. त्यांचेच पुतणे नामदार वसंतराव नाईक यांच्यानंतर 28 वर्षांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते नामदार सुधाकरराव नाईक, गहुलीचे सरपंच, पुसद पंचायत समितीचे सभापती, यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्यमंत्री, मंत्री आणि मुख्यमंत्री अशी चढत्या भाजणीने नामदार सुधाकररावांची बढती झाली. पंचायत राज समितीचा प्रशासकीय अनुभव घेऊन महाराष्ट्रात ज्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे, नामदार वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहणारे नामदार विलासराव देशमुख हे बाभळगाव, जिल्हा लातूर या त्यांच्या जन्मगावी ग्रामपंचायतीचे सरपंच होते. 1971 साली लातूर तालुका पंचायत समितीचे ते उपसभापती होते. सरपंचानंतर उपसभापती. 1980 साली लातूर विधानसभा मतदारसंघातून आमदार. 1982 साली राज्यमंत्री, 1984 साली मंत्री आणि 1999 साली राज्याचे मुख्यमंत्री हा विलासरावांचा प्रवास पंचायत समितीच्या निर्मितीमुळे झाला आणि त्याचे श्रेय पंचायत राज स्थापन करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात करणारे नामदार यशवंतराव चव्हाण, नामदार वसंतराव नाईक यांना आहे. नामदार विलासराव देशमुख अनेक वेळा जाहीर भाषणात हा उल्लेख अगदी मोकळेपणाने करतात आणि त्याचे श्रेय नामदार यशवंतराव चव्हाण व नामदार वसंतराव नाईक साहेबांना देतात. पेज नंबर 31. आणि मुख्यमंत्रीपदी आरूढ 5 डिसेंबर 1963. महाराष्ट्राचे मुख्य न्यायमूर्ती आणि हंगामी राज्यपाल न्यायमूर्ती चैनानी यांनी वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. मी वसंत फुलसिंग नाईक महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ईश्वर साक्ष शपथ घेतो की विधीद्वारा स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रत मी अनन्य निष्ठा आणि श्रद्धा राखीन. भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखीन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे मी निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडीन. मी वसंत फुलसिंग नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशा कोणतीही बाब आवश्यकतेखेरीज करून कोणापुढेही उघड करणार नाही किंवा कोणालाही सांगणार नाही. नामदार वसंतराव नाईक यांचे पहिले मंत्रिमंडळ 5 डिसेंबर 1963. सर्वश्री वसंतराव फुलसिंग नाईक, मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, महसूल, नियोजन, वन. श्री दौलतराव श्रीपतराव देसाई, गृह. श्री गोपाळराव बाजीराव खेडकर, ग्रामीण विकास. श्री परशुराम कृष्णाजी सावंत, कृषी. श्री शांतीलाल हरजीवन शहा, आरोग्य, कायदा, न्याय. श्री शेषराव कृष्णराव वानखेडे, अर्थ. श्री शंकरराव भाऊराव चव्हाण, वीज, पाटबंधारे आणि नगरविकास. श्री सदाशिव गोविंद बर्वे, उद्योग. श्री होमी जहांगीर तल्यार खान, अन्न, नागरी पुरवठा, गृहनिर्माण, पर्यटन. श्री दगडू झ्यांगोजी पळसपगार, दारूबंदी. श्रीमती निर्मला राजे भोसले, समाज कल्याण. श्री मधुकरराव धनाजी चौधरी, शिक्षण, इमारत, दळणवळण. श्री केशवराव सीताराम सोनावणे, सहकार. श्री नरेंद्र महिपती तिडके, कामगार. उपमंत्री बॅरिस्टर जी.डी. पाटील, नियोजन, उद्योग, वीज. डॉक्टर शिवनारायण कैलाश, शिक्षण. श्री यशवंत जिजाबा मोहिते, कृषी. श्री मधुसूदन आत्माराम वैराळे, वीज, पाटबंधारे, दळणवळण, बांधकाम.
श्री राजाराम आनंद पाटील महसूल आणि वन, श्री हरी गोविंद वर्तक आरोग्य खार जमिनी मत्स्य, श्री भिकाजी जिजाबा खताळ सहकार अन्न नागरी पुरवठा, डॉक्टर रफिक झकेरिया अर्थ नगरविकास वफ, श्री कल्याणराव पंढरीनाथ पाटील गृह आणि मजूर, श्री धोंडीराम सिदोजी जगताप ग्रामविकास संसदीय काम. राज्यपालांच्या नावाने आणि आदेशाने NT मोने मुख्य सचिव महाराष्ट्र 5 डिसेंबर 1963 महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित. वर्षा बंगलाच भावला आहे सह्याद्री नको. 5 डिसेंबर 1963 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री निवासस्थानासाठी राखून ठेवलेल्या सह्याद्री या शासकीय बंगल्यात राहायला जाऊ शकले असते. मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई, द्विभाषिकाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, नंतरचे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार हे मुख्यमंत्री त्यावेळी सह्याद्री बंगल्यातच राहत होते. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर वसंतराव नाईक यांनी सह्याद्री बंगल्यावर जाणे अमान्य केले. महसूल मंत्री म्हणून ते ज्या वर्षा या शासकीय बंगल्यावर राहत होते त्याच बंगल्यात मुख्यमंत्री म्हणून राहणे त्यांनी पसंत केले. हा बंगला मला भावला आहे असे ते म्हणाले. या बंगल्यातच त्यांनी लावलेली झाडे आज महावृक्ष बनली आहेत. वसंतराव नाईक यांच्यानंतर आलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्याने वर्षा बंगलाच पसंत केला. पेज नंबर 33. 1963 नाईक मंत्रिमंडळाचे पहिले 3 निर्णय. 5 डिसेंबर 1963 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ श्री वसंतराव नाईक यांनी घेतल्यानंतर सकाळी 11:30 राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे मंत्रालयात आगमन झाले. नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठक दुपारी 12 वाजता झाली. या बैठकीत घेतलेल्या 3 महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत दुपारी 3 वाजता नामदार वसंतराव नाईक यांनी जाहीर केली. ते 3 निर्णय असे होते. पहिला निर्णय 1963च्या सुरुवातीला त्यावेळचे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार आणि गृहमंत्री PK सावंत यांनी मिसा कायद्याखाली मराठाचे संपादक आचार्य अत्रे यांना अटक करून तुरुंगात टाकले होते. त्या आचार्य अत्रे यांची ताबडतोब विनाअट सुटका करण्याचे आदेश दिल्याचे नामदार वसंतराव नाईक आणि त्यावेळचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. 2 नंबर 1963 हे वर्ष अन्नधान्याच्या बाबतीत अत्यंत कठीण अवस्थेतील वर्ष होते. राज्यातल्या ज्वारीचा भाव पूर्णपणे कोसळला होता. मंत्रिमंडळातले एक उपमंत्री यशवंतराव मोहिते यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. 34 रुपये क्विंटल ज्वारी झाल्यामुळे शेतकरी भरडला गेला होता. या स्थितीत सरकारने ज्वारी खरेदी करून शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही ज्वारी रेशन दुकानावर स्वस्त दराने सामान्य माणसाला वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसरा निर्णय वसंतराव नाईक मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यावेळच्या कुलाबा जिल्ह्यातील खापोली येथे खोपडी ही हातभट्टीची विषारी दारू पिऊन 90 जणांचा मृत्यू झाला होता. दारूबंदीच्या अतिरेकी धोरणामुळे हातभट्ट्यांची संख्या बेसुमार वाढली होती. त्यामुळे राज्यातले दारूबंदीचे कडक धोरण काहीसे शिथिल करून वसंतराव नाईक यांनी सांगितले की हे राज्य मला गुन्हेगारांचे राज्य होऊ द्यायचे नाही. दारूबंदीला पर्याय निर्माण केला पाहिजे आणि मानसिक परिवर्तन घडवले पाहिजे. त्यानुसार हे धोरण शिथिल करण्यात आले. पेज नंबर 34. मुख्यमंत्री झाल्यावर गहुलीची ती भेट. श्री वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर सुमारे 7 आठवड्यांनी म्हणजे 21 जानेवारी 1964 रोजी गहुली या आपल्या जन्मगावाला मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी पहिली भेट दिली. त्या दिवशीची गहुली ही अशी उत्साहात न्हाऊन निघाली होती. सारे ग्रामस्थ
सणासुदीला सजावेत तसे सजून आपल्या लाडक्या नेत्याचा जय जयकार करायला जमले होते. आम्ही काही पत्रकारही मुंबईहून नाईक साहेबांबरोबर गेलो होतो. सकाळी 10ची वेळ असेल. जानेवारीच्या थंडीतली कोवळी उन्हे बाहेर निघाली होती. बऱ्यापैकी थंडी होती. ग्रामीण भागातल्या लोकांनी त्या भागात होणाऱ्या विविध फुलांच्या माळा घेऊन आपल्या नेत्याचे स्वागत करायला गर्दी केली होती. आत्तासारखी सुरक्षा कवचे त्यावेळी नव्हती, कारण नेत्यांचा लोकांवर विश्वास होता आणि लोकांचाही नेत्यावर तितकाच विश्वास होता. हजारोच्या संख्येने जमा झालेल्या लोकांसमोर नाईकसाहेब जेव्हा आले तेव्हा त्या ग्रामीण भागातील जनतेने अतिशय शिस्तबद्ध रीतीने व शांततेत मुख्यमंत्री झालेल्या आपल्या नेत्याचे स्वागत केले. ते हार छोटे होते, पण चेहऱ्यावरचे भाव आज 46 वर्षांनंतरही जसेच्या तसे समोर उभे आहेत. त्यातले चेहरेसुद्धा आठवत आहेत. नाईकसाहेब त्यांच्यासमोर बोलताना एवढेच म्हणाले, 50 वर्षापूर्वी मी इथे जन्मलो. त्यावेळी मी या राज्याचा मुख्यमंत्री होईन असे कोणी भविष्य तरी केले असते का? आणि केले असते तर तुम्ही त्याला वेडेच ठरवले असते. मलाही वाटले नव्हते की मी या जागेपर्यंत पोहोचू शकेन. मी एवढेच ठरवले होते की या गहुली गावाची, माझ्या बंजारा समाजाची जेवढी म्हणून सेवा करता येईल, जेवढे सामाजिक कार्य सुरू करता येईल तेवढे करायचे. 1952 सालापासून आपण हे गहुली गाव एक नमुनेदार खेडे बनले पाहिजे या ध्येयाने कामाला लागलो आणि त्यावेळेपासून तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि या भूमीचे पावित्र्य यामुळे राजकीय क्षेत्रात मी एक एक पायरी वर चढत गेलो. मी मुख्यमंत्री झालो म्हणजे तुमच्या सर्वांचे भले झाले असे कृपा करून समजू नका. अतिशय मेहनतीनेच गरिबीवर आपल्याला मात करायची आहे. कायद्याने गरिबी दूर होणार नाही. त्याचप्रमाणे कुबेराने दान देऊनही गरिबी दूर होणार नाही. शेवटी आपले कष्ट, निसर्गाची साथ, हाती असलेल्या साधनांचा उपयोग आणि उत्पादन वाढीचा ध्यास यामुळेच शेतकरी समृद्ध होईल. तरच गरिबी दूर होईल. मला जी संधी मिळालेली आहे त्या संधीबद्दल मी एवढेच सांगू शकेन की हा एक ध्यास घेऊनच मी यापुढे काम करणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर वसंतराव नाईक हे त्यांचे जन्मगाव गहुली या ठिकाणी पहिल्यांदा आले. त्यावेळी विठ्ठलराव देशमुख सवनेकर यांनी नामदार वसंतराव नाईक यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. पेज नंबर 35 वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यावर पंडितजींची पहिली भेट जानेवारी 1964 हा फोटो या पेजवर आहे. पेज नंबर 36 प्रजासत्ताक दिनाचा निर्धार. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. राज्याची सूत्रे स्वीकारल्याला मला जेमतेम 55 दिवस झाले आहेत. प्रश्नांचे स्वरूप अतिशय बिकट असले तरी महाराष्ट्राच्या आणि राष्ट्राच्या सर्व थोर परंपरा सांभाळून या राज्याला लोकशाही प्रजासत्ताक सन्मानपूर्वक स्थान मिळवून देण्यासाठी कोणतेही कष्ट करायची आपण तयारी ठेवून काम करूया. एक व्यक्ती एक मत ही भारतीय लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद आहे. देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हा देश समर्थ आणि संपन्न करण्याची शपथ आज आपण घेऊया. सामान्य माणसाला सुखी करण्याचा निर्धार हाच प्रजासत्ताकाचा निर्धार होऊ शकतो. तो निर्धार आपण आज करूया. 26 जानेवारी 1964 शिवाजी पार्क, मुंबई. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा पहिला प्रजासत्ताक दिन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर वसंतराव नाईक यांचा पहिला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1964 हा होता. त्या दिवशी सकाळी सचिवालयात मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केले आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 17व्या वाढदिवशी राष्ट्रसेवेच्या प्रतिज्ञेचा उच्चार करून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय एकात्मता, समता, स्वातंत्र्य यांची शपथ उपस्थितांना दिली. त्यावेळी केलेल्या भाषणात ते भावनाप्रधान होऊन म्हणाले होते की
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या अगदी आडवळणाला असलेल्या गहुलीसारख्या एका गावातील मुलाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सचिवालयात ध्वजारोहण करता येईल हे कधी खरे वाटले नव्हते. भारतीय लोकशाहीचा हा चमत्कार आहे. हे राज्य मोठे करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाची शपथ घेऊन मी कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा पहिला स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 1964. पेज नंबर 38. ज्वारी खरेदी. ज्वारीचे भाव कोसळले तेव्हा शेतकऱ्याचे आधार बनले वसंतराव नाईक. हा जो भाग आहे हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. धन्यवाद.